महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री कार्यसम्राट आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मसुवा यात्रेनिमित्त डोंगरवाडी पट्टा मैदानावर आमदार केसरी 2026 या भव्य बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। माननीय तानाजीराव पाटील आप्पा युवा मंच आयोजित आमदार केसरीचा मान गेम चेंजर व फायरिंग या बैल जोडीला मिळाला। या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब हुनमोरे, डॉक्टर महेश कुमार कांबळे, भाजपा नेते तानाजीराव पाटील आप्पा, काकासाहेब धामणे, बेडकचे सरपंच उमेश भाऊ पाटील, नरवाडचे सरपंच मारुती जमादार, डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील, पांडुरंग पाटील, माजी सभापती अनिल आमटवणे, शिपूरचे राजू माने तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सयाजी शिंदे यांनी केले। आज मिरज तालुक्यातील डोंगरवाडी गावी डोंगरवाडीचं कुलदैवत मसोबा यांच्या यात्रेनिमित्त आणि औचित्य हेच होतं की माझ्या वाढदिवसाचं निमित्त होतं। अशा भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यती संपन्न झाल्या। आज मी बऱ्याच दिवसातून बैलगाडी शर्यती बघितल्या, पण जोपर्यंत शासनाची मर्यादा राखून, नियोजकवाल्यांची सगळी मर्यादा राखून अशा सुंदर अशा कुठेही गालबोट न लागता अशा ह्या स्पर्धा पार पडल्या। आज मी अमित शाह साहेबांचं, देवेंद्र भाऊंचं आणि जावडेकर साहेबांचं मी आभार माने की असा सोहळा वारंवार आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे साजरा होतो। ज्या वेळेला काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळेला ह्या स्पर्धा बंद झाल्या होत्या। त्यानंतर जावडेकर साहेबांनीही प्रयत्न केला, मान्यता मिळवली, पण काँग्रेसच्या लोकांनी काय रिपिटिशन केलं, परत त्या बंद पडल्या। पण ज्यावेळी अमित शाहांच्याकडे आम्ही सगळे निवेदन केलं त्यावेळेला ह्या बैलगाडी शर्यती परत आता जोमानं चालू झाल्या। फक्त शासनानं, कोर्टानं जे निर्देश लावून दिलेले त्या निर्देशामध्ये जर गाड्या व्यवस्थित केल्या, बैलांना जर संरक्षण दिलं, सगळ्या जनतेनं त्यामध्ये जर आपण सगळं स्वतःहून लक्ष दिलं तर ह्या गाड्याच्या बैलगाडी शर्यती कायमस्वरूपी राहतील, त्याबद्दल मला काही शंका वाटत नाही आहे। आज हे मैदान झालं, आज दुपारी भर उन्हात हे मैदान झालं, पण लाखो लोक इथं आले होते। त्यामध्ये आमचे सहकारी मित्र हे तानाजी पाटील, हे आपले सलगरचे नेते आहेत, आपल्या पश्चिम भागाचे इथले नेते आहेत, त्यांनी हे ते नियोजन केलं। त्यांच्याबरोबर राजू माने असतील, त्यामध्ये आणि कोण, दीपक शिंदे आहेत, नेता जगर्दे आहेत, बाकी सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मिळून ही स्पर्धा इथं आयोजित केली। नियोजन चांगलं केलं, व्यवस्थित केलं आणि ह्या स्पर्धेला बघण्यासाठी मला ही संधी मिळाली, त्याबद्दल ह्या आयोजकांचं, नियोजकांचं मी धन्यवाद मानतो। एवढ्या शांततेनं, एवढा काही गालबोट न लागता, कुठेही काही न होता ही मला वाटतं पहिली स्पर्धा होते। आणि मी आज हे मैदान बघितलं, त्यानंतर ह्याच्या अगोदर पण मैदानाला मी आलो होतो, पण भर उन्हामध्ये असं भव्य दिव्य मैदान हे पहिल्या वेळी इथं होते, याचा मला आनंद वाटतो। त्यामुळे सर्वांना मी धन्यवाद देतो आणि असंच प्रेम, असंच माया, असंच सहकार्य आमच्या बरोबर राहावं, आमच्यावर राहावं एवढी आपल्याला विनंती करतो। ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे बाळासाहेब हुनमोरे असतील, बाकी आमचे दादा आहेत, परत आमचे फारुख जमदार आहेत आणि महेश कांबळे आहेत, परत आमचे वसंत खोत आहेत, उमेश पाटील आहेत, त्यामध्ये आणखी विष्णुपंत आहेत, बाकी सगळेच असे आलेले, सगळेच जे माझ्यावर प्रेम करणारे आणि आप्पावर प्रेम करणारी सगळी जनता ही उपरोर राहिलेली आहे। शांततेनं पार काढलं, त्यामुळे बैलगाडीवाल्यांचं, बैलगाडी शौकिकांचं मी धन्यवाद मानतो। असेच शांततेने हे बैलगाडी शर्यती अशाच कुठल्या भागात असल्या तरी शांततेने आपण पार पाडाव्यात एवढीच मी विनंती करतो। परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो, थांबतो।